हे नाग आहे नाग, उड्या मारते इकडं तिकडं. तर नमस्कार मंडळी, आज होता माझ्यासाठी स्पेशल दिवस आणि आजच्या दिवशी काय काय स्ट्रगल केले बघा. आज आहे शिफ्टिंग डे आणि आमच्या घरात आले आज मनी मियाओ. छोट्या मांजरासोबत खेळून आम्ही लागलो आमच्या पॅकिंगच्या कामाला. जुन्या रूमचं सगळं सामान पॅकिंग करून आम्ही आलो नवीन रूमवरती, कारण तिथली साफसफाई अजून बाकी होती. तिथे गेल्यावर समजले की आम्ही झाडू आणायचा विसरलो. त्यासाठी खालच्या मुलांकडे गेलो झाडू मागायला. तिथे बघा काय विषय होतोय. यू हॅव झाडू. तर भावांनो, माझी इंग्लिश वीक आहे आणि ती मुलं आहेत आंध्राची, त्यांना मराठी हिंदी समजत नाही, म्हणून हे सगळं झालं. सगळी स्वच्छता करतच होतो, तेवढ्यातच हे नाग आहे नाग. राईट साफ साफ साफ. मग सापाला बाय बाय करून टेम्पो घेऊन निघालो जुन्या रूमला, कारण तिथलं सामान आता ह्या रूमवर टाकायचं होतं. शिफ्टिंगच्या गडबडीत व्हिडिओ करायचा राहूनच गेला. तर काहीच रूम शिफ्टिंग झाल्या आणि आम्ही आता चाललोय, मी तर चाललोय गावाला. आज बड्डेचा फेस पडलाय. चला, तिथून स्टँडवर जाऊन नाश्ता केलो आणि मग बसमध्ये बसून गेलो गावी. तर आज होता माझा वाढदिवस, म्हणून मी गावी चाललोय. असं काय नाही आहे भावांनो, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला समजेलच यामागचं रिझन. जाता जाता घाटामध्ये ट्रक पलटी झालेला बघितला आणि मग पोचलो आमच्या गावी, म्हणजेच गडिंग्लजमध्ये. गेल्या गेल्या पप्पांनी स्टँडवरती केक घेऊन येऊन सरप्राईज दिलं आणि मम्मी तर गॅलरीमध्ये उभा राहून आमचा वेट करत होती. वरती जाऊन मी मम्मीला दाखवलं माझ्या लाईफचं फर्स्ट अचिव्हमेंट. त्यानंतर थोडंसं खाऊन घेतल्यावर सुरू झाली केक कटिंगची तयारी. मग आला माझा छोटा भाऊ गोल्या. मोठं वाटतं त्याला आता येत आल्यावर. एवढ्या दिवसाने भेटलाय म्हटल्यावर मज्जा घ्यायचं काय सोडत. त्यानंतर मम्मीने आरती ओवाळी आणि मग मी केलं केक कटिंग. मग केक वगैरे खाऊन आम्ही दोघं गेलो फिरायला. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. इथून पुढचे ब्लॉग्स इंटरेस्टिंग असणार आहेत आणि तुम्हाला समजणारच आहे की मी नेमकं का आलेलो इकडे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.